आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय? दार उघड। ऐकू येत नाहीये का? दार खाली कर। काच खाली कर। हो हो मॅडम। काय प्रॉब्लेम आहे? ऐकू येत नाही तुला? सॉरी मॅडम, सॉरी। लॉक ओपन करतो। वेदाला शाळेतून आणायला जायचंय, चल। अरे मूर्ख, माझी बोट चिमटली ना। माया, अगं तू कितीही किंचाळलीस ना तरी तुझा आवाज फुटणार नाहीये। वेदा, माया काच खाली घे प्लीज। एवढ्याशी जीवाला त्रास देऊन काय मिळतंय तुला? माझ्या वेदाची बोट अशीच अडकवली होतीस ना? आता तुला कळेल तिला किती त्रास झाला होता। मामा, बायको ग, उठ ग, उठ। अगं काय होतं तुला बायको? आजी तू फोन कर डॉक्टरांना। नाही नाही नको, डॉक्टरांना बोलवायची काही गरज नाहीये। या औषधांनी होतील त्या बरं। आता तोंड उघडा। आकर बायको आकर। उठली। बघा, त्यांना बरं वाटतंय। माझी बोट चिमटली। हे मीरा, काय खायला घातलंयस मम्मीला? काय खायला घातलंयस मम्मीला? मी कांदाच आणणार होते, पण कांद्याने कसं फक्त शुद्ध येते ना। मी जे औषध दिलंय त्याने आत्या ठणठणीत बऱ्या झाल्यात आणि घरभर फिरल्या सुद्धा। माझी बोट चिमटली। अरे काय चाललंय? काय चाललंय? काय तू स्टूपिड ड्रायव्हर, तरी माझी बोट चिमटवून टाकली। याच्या तोंडाला आग लागली। काय चाललं काय? मी सांगते माया, हा तर फक्त एक छोटा धमाका होता। माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर असं भडका उडवीन की तुमची राख सुद्धा सापडणार। कळलं? आणि हो, वेदाला शाळेतून आणायला जात होतीस ना? वेदा तिच्या बाबांसोबत बाहेर फिरायला गेली। अनन्याताईला जातानाच मी तिला शाळेतून घेऊन जायला सांगितलं होतं। कसं आहे ना, वेदा या घरातली कोर मेंबर आहे।
मुख्य सदस्य. तुमच्यासारखी आश्रित नाही. काय करून टाकलंस तू माझ्या हाताचा? चटकन कुठली तुला माहिती मी काहीतरी ब्लॅक मॅजिक केली असणार आहे हिने. गावातली मुलगी नाहीये. चटकन चटकन मॅडम बघा ना तो मीराने काय केलं माझ्या बोटाचं. अहो थोडक्यात बोट वाचली नाही तर चेंडा मेंढा झाला असता. किती त्रास देते ती. मला काहीच कळत नाहीये. मी गेले तिला अद्दल घडवायला आणि ती माझ्यावरच उलटी फिरली. फक्त मला त्रास नाही दिला. अहो नर्मदा हट्टांच्या तोंडात औषध म्हणून हिरव्या मिरच्या कोंबल्या. काय चाललंय हिचं? मी तुम्हाला सांगते ही गावातली मुलगी नाहीये. ही कधी काळी गुंड असणार आहे. काय करून टाकलं? नियोजन न करता डिवोर्सला असेल तिला म्हणून. नाही म्हणजे मी प्लॅनिंग केलेलं पण ते आमच्याच पुढची निघाली. माया त्यात काय नवीन आहे. ती मीरा नेहमीच तुझ्यावर भारी पडते. पण काळजी नको करूस. या वेळेला मी असा सापळा रचणार आहे ती मीरा त्याच्यातून बाहेर नाही पडू शकणार. म्हणजे तुम्ही काय प्लॅन करणार आहात? भिंती नाही का नसतात माया. उद्याच बघ. मॅडम दुखतंय. तुला जपणा